नमस्कार. आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत. आमच्या विनंतीला मान देऊन अमितजी साटम आणि आपले सगळे बाकी मान्यवर या ठिकाणी आलेत. ज्या पक्षात लोकशाही असते त्या पक्षात नव्या नेतृत्वांचा उदय होणं प्रक्रिया नसते, ती एक अपरिहार्यता असते. कारण नेता तयार होण्याची प्रक्रिया ही जशी व्यक्ती करत असते तशीच नियतीसुद्धा करत असते. आणि जेव्हा खूप संकटाचे काळ येतात, जेव्हा परिस्थिती खूप बिकट असते, तेव्हा नेतृत्व शोधलं जातं आणि नेतृत्वासाठी स्पेस तयार केली जाते. यात मुंबई तरुण भारतचा काहीच वाटा नाही आहे. मुंबई तरुण भारतचं काम माध्यम म्हणून अपेक्षा व्यक्त करण्याचं. अमितजी लोकप्रतिनिधी म्हणून गेली कितीतरी वर्ष मुंबईचे प्रश्न मोठ्या आत्मीयतेने संघर्ष करण्याच्या वृत्तीने मांडत आलेले आहेत. मला आठवतंय की ओबेरॉयनी कापलेल्या झाडांचा विषय होता आणि आपण पहिल्यांदा बोललो होतो आणि तुम्ही एकदम अस्वस्थ होऊन MHATVवर हे चाललं पाहिजे आणि त्यावेळेस जवळजवळ 12 तासात त्यांनी हाऊसमध्ये झाडांच्या विषयी उपस्थित केलेला प्रश्न, मला वाटतं 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट, 3 वर्षापूर्वी. आम्ही 1.5 लाख लोकांपर्यंत तो विषय घेऊन जाऊ शकलो. त्यामुळे आज अमितजींना इथे बोलवण्याचं कारण म्हणजे खरं तर मुंबई तरुण भारत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी चालवलेलं दैनिक आहे. ते संघाचं किंवा भाजपचं मुखपत्र नाही. जसं वनवासी कल्याण आश्रम आहे, विश्व हिंदू परिषद आहे, तसं मुंबई तरुण भारत आहे. त्याला स्वतःचं अस्तित्व आहे, स्वतःचा निर्णय घेण्याची स्वातंत्र्य आहे आणि क्षमतासुद्धा आहे. मग हा डायलॉग का? मग अमितजी आणि आम्ही घरीच बोललो असतो किंवा एकमेकांच्या घरी जाण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु माध्यम म्हणून, मुंबईचा विचार करणारं माध्यम म्हणून, या महानगरात जे निरनिराळे स्टेक होल्डर्स आहेत आणि आम्ही आग्रहाने म्हणतो, म्हणजे आजचा मुंबई तरुण भारत जर कोणी पाहिला असेल तर मुंबई महानगरपालिकेसाठी हिंदूंचा अजेंडा असं आमचं फ्रंट आणि बॅकपेज आहे आजचं. आणि तुम्हाला गंमत वाटेल की ज्या प्रकारे हिंदूंचा अजेंडा म्हटल्यावर एका स्टेरिओटाईपने त्याच्याकडे पाहिलं जातं, पण त्यातले 80% इश्यू हे सिव्हिल सोसायटी इश्यू आहे. बोंगे उतरवा हा सिव्हिल सोसायटी इश्यू आहे. पदपथ मुक्त ठेवा हा सिव्हिल सोसायटी इश्यू आहे. आमच्या चर्मकार समाजातल्या मंडळींसमोर आज मोठ्या प्रमाणावर संकट आहे. रोहिंग्या बांगलादेशी जे चायनीज चपला आणून विकतात, हेही आपल्या सिव्हिल सोसायटी म्हणून हिंदूंनी ॲड्रेस केलेलं आहे. त्यामुळे मुंबई तरुण भारतची एक भूमिका तर आहेच आणि तशाच प्रकारच्या मंडळींना एकत्र आणून व्यासपीठ देणं. आणि मुंबईकर आहोतच, आम्ही सगळी मुंबईकर आहोत, तुम्ही आहात. त्यामुळे संघ आणि भाजप म्हटल्यानंतर ते काहीतरी मराठीपणापेक्षा निराळे आहेत किंवा मुंबईपेक्षा निराळे आहेत, तर तसं नाही. आम्ही तितक्याच गांभीर्याने मुंबईचा विचार करतो, किंबहुना अधिक गांभीर्याने विचार करतो, अभ्यासपूर्ण विचार करतो. आज पॅनलवर आलेले जेवढे लोक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले अनुभवी आहेत, दिग्गज आहेत, तितकेच खाली बसलेले लोकसुद्धा बरेचसे आहेत. म्हणजे मुंबईच्या पर्यावरणाचा गांभीर्याने विचार कोणी करतच नाही. मुंबईचे पक्षी, मुंबईचे मासे, मुंबईचे छोटे छोटे प्राणी, अनेकांना माहीत नाही की मुंबईला स्वतःचं एक बर्ड पॉप्युलेशन आहे जे फक्त मुंबईत सापडतं. जेवढा खर्च आणि जेवढा अटेन्शन पेंग्विनला दिलं जातं, राजकीय पेंग्विनला नाही, तिथल्या पेंग्विन, त्याच्या 10% बजेट जर तुम्ही मुंबईतल्या पक्ष्यांच्या कॉन्झर्वेशन ब्रीडिंगवर दिलं तरी आपला पर्पज सरतो. तुम्ही राजकीय बोला, आम्ही मुंबईकरांसाठी आवाज उठलू. धन्यवाद. धन्यवाद माननीय संपादक महोदय.